सोलापुरात एक भयंकर घटना घडली आहे। तुला 50,000 रुपये देतो, परंतु एक खोटं नाटक लग्न करायचंय असं सांगून एका महिलेची फसवणूक करण्यात आली। तुला प्रवीण वाणी या व्यक्तीबरोबर खोटे लग्न करायचं आहे, त्या बदल्यात तुला 50,000 रुपये देणार आहे असं म्हणून फिर्यादीची फसवणूक करून खोटं लग्न लावून प्रवीण यांच्या भावाकडून 2.5 लाख रुपये घेतले। फिर्यादीला तुझ्या लग्नाचे फोटो आणि तुझ्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल करून तुझी बदनामी करेन अशी धमकी दिल्याची घटना 20 जूनला रात्री 10:30च्या सुमारास गेंटाल चौक येथे घडली। या प्रकरणी रेणुका सिद्धाराम मडके राहणार मल्लय्या स्वामी यांच्या घरी भाड्यानं 70 फूट रोड सोलापूर यांच्या फिर्यादीवरून संगीता क्षीरसागर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। 20 जून रोजी गेंटाल चौक येथे फिर्यादीच्या शेजारी राहणारी रेखा बिराजदार हिच्या ओळखीच्या संगीता क्षीरसागर यांनी फिर्यादीस तुला काम देते, ज्या बदल्यात तुला 50,000 रुपये देते, पण मी जे काम सांगेन ते तुला करावं लागेल असं म्हटल्यावर फिर्यादीनं होकार दिला। 21 जूनला 11 वाजता फिर्यादीची ओळखीची रेखा बिराजदार आणि संगीता क्षीरसागर हे 40 गावला गेले। फिर्यादीला सांगण्यात आलं की तुला प्रवीण वाणी या व्यक्तीबरोबर लग्न करायचंय, या बदल्यात तुला 50,000 रुपये दिले जाणार आहेत। फिर्यादीची फसवणूक करून खोटं लग्न लावून दिलं। प्रवीण वाणी यांच्या भावाकडून 2.5 लाख रुपये घेतले आणि फिर्यादीला तुझ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करीन असं सांगून धमकी दिली। अशा रीतीनं फिर्यादीची फसवणूक करून तिला अडकवण्यात आलं आणि या संदर्भातचा महत्त्वपूर्ण पुढील तपास पोलीस निरीक्षक बनकर हे करीत आहेत।